चला नमस्कार मित्रांनो, आताच यूपीएससी 2024 चा रिझल्ट आला आणि त्या रिझल्ट मध्ये बिरदेव डोने नावाचे आपला भाऊ यूपीएससी च्या परीक्षेत 551वा रँक मिळवून आयपीएस अधिकारी पोस्ट त्यांना आता मिळणार आहे आणि ही आनंदाची बाब आपल्यासाठी आहे, कारण एका मेंढपाळाचा मुलगा सुद्धा यूपीएससी च्या परीक्षेत पास होऊ शकतो आणि त्याच्यासाठी पाहिजे फक्त परिश्रम परिश्रम परिश्रम, मेहनत मेहनत आणि मेहनत। आणि ती जर आपण मेहनत करायची जर आपली तयारी असली तर आपणही सुद्धा यूपीएससीच्या या सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन या परीक्षेत उत्तीर्ण होऊन आपणही आपल्या मायबापाचं नाव मोठं करू शकतो आणि एक आपल्या या समाजाची सेवा करण्याचं मोठं साधन आपल्याला उपलब्ध होऊ शकतं। आणि त्याच्यामुळं मित्रांनो, आजचा व्हिडिओ जरा महत्त्वाचा आहे, तुम्ही काळजीपूर्वक ऐका। काय यूपीएससी, काय एवढी चर्चा होती? लोक म्हणतात तुला करायचंय ना सरकारी नोकरी करायची तर यूपीएससी कलेक्टरची कर, मोठा अधिकारी होय। काय नेमकं या अधिकारी पदामध्ये काय ठेवलेलं आहे? चला मित्रांनो, आता आपण बघू यूपीएससी काय। तर यूपीएससी हा आयोग आहे मित्रांनो, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन। याच्या अंतर्गत सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन ही परीक्षा यूपीएससी कंडक्ट करतं। सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन म्हणजे सनदी सेवा परीक्षा। या सनदी सेवा परीक्षेच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये जेवढे काही अधिकारी उच्च पातळीवर काम करतात, या सनदी सेवेच्या माध्यमातून यूपीएससी त्यांची परीक्षा घेऊन त्यांचं प्रमाणीकरण करून त्यांना आपल्या देशाच्या सेवेत रुजू करते। उदाहरणार्थ, या सनदी सेवे परीक्षेच्या महत्वाच्या ऑल इंडिया 3 सर्व्हिस म्हणजे IAS, IPS आणि IFS। भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय वन सेवा, या 3 प्रकारच्या भारतीय सेवा आहे मित्रांनो। आणि या 3 प्रकारच्या ऑल इंडिया सर्व्हिस आहे आणि बाकीच्या ज्या आहेत तर त्या एकूण काही सेंट्रल साठीच्या सर्व्हिस आहेत, त्या सुद्धा या सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनच्या माध्यमातूनच ते सुद्धा पद भरली जातात। परंतु या IAS IPS यासाठी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनची जी परीक्षा घेतली जाते, IFS साठी फॉरेस्ट सर्व्हिस, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ही एक वेगळी परीक्षा याच्यासाठी घेतली जाते। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यूपीएससी चे सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनचे 3 महत्त्वाचे टप्पे: पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत। तर पूर्व परीक्षा किती गुणांची असते मित्रांनो? तर 400 गुण। ही पूर्व परीक्षा म्हणजे काय? चाळणी परीक्षा। 200 गुणाचे 2 पेपर असतात, याच्यात 100 प्रश्न असतात फक्त। त्याच्यातला एक पेपर क्वालिफाईंग असतो, तो म्हणजे CSAT चा, GS2 चा। GS1 चा पेपर असतो आपला, तो आपल्याला त्याच्यावर आपला कट ऑफ, त्याच्यावर आपली मेरिट निर्धारित होते मित्रांनो, प्रिलिमची। तर आपल्याला त्याच्यात स्कोर मिळवावा लागतो आणि GS2 मध्ये फक्त क्वालिफाय करावं लागतं। त्यानंतर आपण या पूर्व परीक्षेत क्वालिफाय झाल्यानंतर आपल्याला मुख्य परीक्षेस आपण अर्ज करण्यास पात्र होतो। आणि मुख्य परीक्षेस अर्ज करताना समजा उदाहरणार्थ पूर्व परीक्षेसाठी
पूर्व परीक्षेसाठी समजा जर 15 लाख फॉर्म आलेले असले तर मेन्सला जागा जर 1000 असेल तर मेन्सला एकाच 15 म्हणजे जवळपास 15,000 मुलं मेन्सला क्वालिफाय होतात. आणि मेन्सला 15,000 मुलं क्वालिफाय झाल्यानंतर या विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षा म्हणजे मेन्स होते. तर त्या मेन्सचं स्वरूप कसं आहे? मुख्य परीक्षा त्याच्यात असतो पेपर मित्रांनो, एकूण 1750 गुणाची ही परीक्षा असते. यूपीएससीची अंतिम आपल्याला फायनल लिस्ट मध्ये जर यायचं असेल तर मुख्य परीक्षा आणि मुलाखत या दोन्हीचे गुण पकडल्या जातात मित्रांनो. तर मुख्य परीक्षा 1750 गुणाची असते. त्याच्यामध्ये सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1, सामान्य म्हणजे जीएस शॉर्टकट मध्ये लिहितो GS2 2, तिसरा GS3, चौथा GS4, पाचवा एसएचा पेपर, सहावा ऑप्शनल सब्जेक्ट आपल्याला या मुख्य परीक्षेसाठी निवडावा लागतो, सातवं ऑप्शनलचा पहिला एक पेपर आणि ऑप्शनलचा दुसरा पेपर, असे 2 पेपर हे असतात मित्रांनो. ऑप्शनल निवडताना आपण हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी बरेचसे जे यूपीएससीच्या वेबसाईटवर तुम्ही जा आणि त्यावर तुम्हाला बरेचसे विषय त्यामध्ये दिसतील. तुम्हाला मराठी भाषा दिसेल, मराठी साहित्य दिसेल, त्याच्यानंतर हिंदी लिटरेचर दिसेल, इकॉनॉमिक्स दिसेल, सोशियोलॉजी दिसेल. तुम्हाला जो वैकल्पिक विषय म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट जो निवडायचा तो तुम्ही निवडू शकता. तर असे एकूण हे 7 पेपर प्रत्येकी 250 गुणाला म्हणजे 250 गुणिले 7 किती झाले मित्रांनो? 1750. 1750 हे मुख्य परीक्षेसाठी हे 7 पेपर महत्वाचे असतात तर असतात. पण 2 पेपर 2 भाषेचे, एक इंग्लिश आणि दुसरी आपण भाषा निवडू शकतो ती म्हणजे आपल्या ज्या भाषा सूचीमध्ये जी भाषा आहे त्यापैकी आपण एक भाषा निवडू शकतो. समजा आपण मराठी निवडली तर या मराठी आणि इंग्लिश मध्ये दोन्हीमध्ये आपल्याला क्वालिफाईंग मार्क याच्यामध्ये घ्यावे लागतात. हे दोन्ही पेपर फक्त क्वालिफाईंग आहे आणि हे जे 7 पेपर आहे मित्रांनो हे अत्यंत महत्वाचे. तर जीएस हे जे 4 विषय तर याचा डिटेल व्हिडिओ आपण प्रत्येक जीएसचा एक व्हिडिओ आपण बनवणार आहे. पण तुम्हाला स्वरूप सांगताना मी या मुख्य परीक्षेचं स्वरूप सांगताना हे सांगतोय की हे जे 1750 गुण आहे, हे जे 1750 गुण आहे हे मेन्सचे आणि यापैकी जास्तीत जास्त मित्रांनो आजपर्यंतचा हायेस्ट स्कोर आहे 998च्या आसपास कोणीतरी गेलेलं आहे. याच्यावर कोणी 1750च्या पैकी 998च्या वर कोणी गेलेलं नाही असं मला वाटतं माझ्या एकंदरीत अभ्यासानुसार. आणि मित्रांनो मुलाखत किती मार्काची असते? 275 मार्काची. मुलाखत असते मित्रांनो 275 गुण. आता ते 1700 मुख्य परीक्षेचे 1750 आणि हे 275 असे दोन्ही मिळून 2025 पैकी आपण जितके मार्क मिळवले त्यावर आपली मेरिट लिस्ट ठरत असते मित्रांनो. तर हे 275 गुण आपलं नैतिक वर्तन कसं आहे, आपण
समाजामध्ये निर्णय घेताना काय घेऊ शकतो हे मुलाखतीमध्ये आपल्याला विचारलं जातं. ज्यावेळेस आपण मेन्सला त्या 15,000 जण मुलांतून आपली इंटरव्ह्यूला निवड होते, त्यावेळेस एकाच 3 रेशो असतो. म्हणजे जवळपास 1,000 जरी जागा असल्या तर 3,000 विद्यार्थी त्याच्यासाठी निवडले जातात आणि त्या 3,000 विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली जाते. आणि ती मुलाखत घेताना अत्यंत आपण सनदी सेवक म्हणून, आपण अधिकारी म्हणून कसं काम करू ते यातून तपासलं जातं. आणि जे मुलाखत घेणारं बोर्ड असतं ते खूप सिनियर असतं आणि ते या 275 गुणांपैकी आपल्या म्हणजे उमेदवाराच्या पात्रतेनुसार ते गुण देत असतात. जर आपण मुख्य परीक्षेमध्ये जर समजा 850 गुण मिळवले आणि इकडं जर कधी 150 गुण मिळवले, 1000 गुण आपल्याला प्राप्त होतात. आणि या 1000 गुण आपण 1000 गुणाचे आपण समजा मेरिट लिस्ट मध्ये येतो. तर असं या परीक्षेचं स्वरूप आहे. आणि डिटेल स्वरूपात आपण याच्यावर प्रत्येक प्रीवर एक, मेन्सवर एक, इंटरव्ह्यूवर एक व्हिडिओ बनवणार. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाषा माध्यम. तर प्रीचा जो पेपर असतो पूर्व परीक्षेचा पेपर इंग्लिश आणि हिंदी या दोन्ही माध्यमातून असतो. आणि तो आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन असल्यामुळं ते आपल्याला फक्त गोल करायचे असतात. आलं लक्षात? आणि जर मुख्य परीक्षेचं कसं असतं, डिस्क्रिप्टिव्ह असतं, तिथं आपल्याला 1750 मार्काचं लिहावं लागतं. प्रश्न असतात ते आपल्याला लिहावं लागतात. आणि प्रीचा अभ्यास करताना आपल्याला कॉन्सेप्टवर लक्ष ठेवावं लागतं. आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना आपल्याला फॅक्टवर लक्ष ठेवावं लागतं. आणि हे सर्व करत असताना परत सगळ्यांना प्रश्न पडतो, मग प्रीचं भाषा जी आहे, प्रीच्या पेपरची जी भाषा आहे तर ती इंग्लिश आणि हिंदी आपल्याला एवढं जड जाईल का? तर त्याच्यासाठी आपलं वाचन इंग्लिश मधून हिंदी मधून तेवढं असलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, मुख्य परीक्षेचं माध्यम काय, तर आपण लिखाणासाठी कुठलंही माध्यम, आपली भाषा जी आहे मातृभाषा मराठी सुद्धा आपण निवडू शकतो. तर ते निवडत असताना पण मात्र पेपर तुम्हाला प्रश्न हे इंग्रजी आणि हिंदी माध्यमातूनच असणार आहे. त्यामुळं आपल्याला त्या भाषेवरही आपला पगडा असला पाहिजे. आणि त्यामुळं आपल्याला त्या भाषेचं सुद्धा वाचन वाढवणं महत्वाचं आहे. असा हा पूर्व, मुख्य आणि मुलाखत असा हा 3 टप्प्याचा हा प्रोग्राम आहे मित्रांनो. आणि ही परीक्षा जो व्यवस्थित अभ्यास करू शकतो, जो अत्यंत मेहनत घेऊ शकतो, त्यानेच याची तयारी करावी. कोणी लाल दिवा पाहिला गाडीत, आपल्याला इंस्टाग्रामवर रील आली, लाल दिवा पाहिला, गाडी बंग बंग करायला लागली, ठुकरा के मेरा प्यार मेरा इंतकाम देखेगी, असं जर कधी पाहून मोटिवेशनल होऊन जर तुम्ही या UPSCच्या याच्यात येत असाल तर तुम्ही जाळ्यात अडकले म्हणून समजा. आणि तुम्ही जर ही UPSC समजून घेतली नाही, ही सिव्हिल सर्व्हिस एक्झाम समजून घेतली नाही, तर तुम्ही या अडकलेल्या जाळ्यातून लवकर बाहेर निघणार नाही आणि तुमचा निकाल येणार नाही. तर मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला आधी याचा सिलेबस अभ्यासावा लागणार आहे. काय सिलेबस आहे, कशावर प्रश्न विचारले जातात, हा सिलेबस जर कधी आपण अभ्यासला नाही तर आपण या परीक्षेत पास होऊ शकत नाही. सिलेबस खूप वास्ट आहे आणि तो सिलेबस आपल्याला इन डिटेल मध्ये आपण, ठीक आहे ना, महिना 2 महिने या सिलेबस वर जरी फोकस केला, एकदा सिलेबस समजला की आपण पूर्ण या परीक्षेसाठी आपल्याला सोपं होतं. आणि त्यामुळे सांगतो मित्रांनो, जर तुम्ही मनापासून तयारी करणार असाल तरच या क्षेत्रात या, अन्यथा या क्षेत्रात येऊ नका. UPSC
अवघड आहे, अवघड नाही, सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा चालतात. आपल्याला कोणता कुलदीप कुमार त्याची आत्ताच वेब सिरीज आली आणि त्या वेब सिरीजला जर कधी कोणी प्रेरित होऊन जर या युपीएससीच्या जाळ्यात अडकत असलं तर बिलकुल अडकू नका. आणि जर आपली पात्रता तपासा, आपण जर या लेवलमध्ये बसत असू, जर आपली अभ्यास करण्याची क्षमता असेल तरच आपण युपीएससीची तयारी करा, अन्यथा करू नका. जर कोणी आपले PSI त्यांची आपलं IPS अधिकारी मनोज कुमार शर्मा त्यांची जर कधी पिक्चर पण तुम्हाला वाटत असेल की मी माझी गर्लफ्रेंड आणि मी दोघं मिळून अभ्यास करू, तर पार एकही सोपं नसतं. गर्लफ्रेंड आणि अभ्यास याला दोघेला एक म्हणजे दोन, जसं आपण म्हणतो ना दोन बायका सांभाळल्यासारखं, जसं युपीएससी आणि गर्लफ्रेंड या दोन बायका आहे, या दोन बायकावर अंमल मिळवणं इतकं सोपं नाही आहे. दोन बायकावर जर कंट्रोल मिळवता आला तुला तर भाऊ तू सक्सेस झाला. आणि त्याच्यामुळे सांगतो भाऊ, तू फक्त त्या मोटिवेशन घेऊन जर तू प्रॅक्टिकल होऊन अभ्यास करणार असेल तर ही युपीएससीच्या नादी लाग, नाही तर नादी लागू नको, वेळ वाया घालू नको. तिकडे साधी सरळ सेवेमध्ये अभ्यास करून नोकरी मिळव आणि भरती हो मित्रा. त्याच्यामुळं सांगतो आणि सगळ्या मित्रांना सांगतो की आपण याच्यावर इन डिटेल मध्ये या तिन्ही टप्प्यावर आणि प्रत्येक जीएस असेल ऑप्शनल असेल प्रत्येक याच्यावर सेपरेट व्हिडिओ आपण बनवणार आहोत. आपण फक्त इंट्रोडक्टिव्ह लेक्चर घेतलं आणि इंट्रोडक्टिव्ह हा आपण व्हिडिओ बनवला, तर मित्रांनो काही याच्यामध्ये चुकी झाली असेल तर माफ करा. आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे मी हे का करतोय की ग्रामीण भागातल्या आपल्या बांधवांशी हे पोहोचलं पाहिजे आणि त्यांना हे लक्षात आलं पाहिजे की युपीएससी काय, अधिकारी कसे होतात आणि हे अभ्यास कसा करावा लागतो. तर मित्रांनो याच्यासाठी क्लासेस पण खूप महत्वाचे. आणि असं समजू नका की तुम्ही क्लासेस आणि संदर्भ पुस्तकं, आपण रेफरन्स बुक कोणते वापरतो, आपण NCERT वाचन करतो का, आपण स्टेट बोर्ड वाचन करतो का, तेही खूप महत्वाचं आहे. आपण प्रत्येक याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. तरी पण तुम्ही दृष्टी IAS आपले विकास दिव्य कीर्ती सरांचं ओरिएंटेशन लेक्चर बघा, तुम्हाला सगळ्यात सोपं त्या लेक्चरमध्ये बघायला मिळेल आणि माहिती तुम्हाला इन डिटेल मध्ये त्याच्यामध्ये प्राप्त होईल. आणि मी तर प्रत्येक टप्प्यावर याचे व्हिडिओ बनवणार आहे, परंतु आपण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि दररोज आपण याच्यावर एक व्हिडिओ युपीएससीच्या याच्यावर टाकणार आहे, तर आपण तो आवर्जून बघावा. आणि जर तुम्ही युपीएससी करणार असाल, सिरियसली करणार असाल, जर तुमच्या मनामध्ये स्वप्न असेल की मला काहीतरी करून दाखवायचंय, तर 100% करा मित्रांनो. तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहे. एवढं बोलून थांबतो.